खरं तर दिवसेंदिवस सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पुण्यातील एका सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्याची 2.25 कोटींची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. आरोपीनं गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचा आमिष दाखवून या महिलेला गंडा घातला. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया. पुण्यातील एका सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्याची 2.25 कोटींची फसवणूक झाली. या प्रकरणी ज्येष्ठ महिलेनं वय वर्ष 70 सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. तसंच यासंबंधी त्यांनी तपास देखील सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला पुण्यातील हनुमान नगर परिसरात राहते. या महिला अधिकाऱ्याने सेवानिवृत्तीनंतर मिळालेली आणि गुंतवणुकीतील रक्कम बँकेत ठेवली होती. एके दिवशी सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाईलवर शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असा मेसेज केला. त्यानंतर आरोपींनी पीडित महिलेचा विश्वास संपादन करून त्यांच्या बँक खात्याचा क्रमांक दिला. चोरट्यांनी सुरुवातीला महिलेने गुंतवणूक केलेल्या रकमेवर परतावा दिला. त्यामुळे या महिलेचा त्यांच्यावर विश्वास बसला. आरोपींवर विश्वास बसल्यामुळे महिलेनं आणखी गुंतवणूक करण्याचं ठरवलं होतं. पीडित महिलेनं पुढील काही महिन्यात वेगवेगळ्या बँक खात्यात 2,84,59,00,000 रुपयांची गुंतवणूक केली, परंतु महिलेला त्याचा परतावा मिळाला नाही. यानंतर फसवणूक झाल्याचं पीडित महिलेच्या लक्षात आलं. त्यानंतर पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहे. गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचं आमिष दाखवून फसवणुकीच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे, अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं. पुण्यात या महिलेला सायबर चोरट्यांनी कोट्यवधींचा गंडा घातलाय.